नमस्कार शेतकरी बंधूंनो, महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या गावामध्ये एक शेतकरी आहेत ज्यांनी आपल्याकडून खतं वापरलेली आहेत। त्यांच्या ऊसाच्या प्लॉटवरती हा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवत आहोत। नमस्कार, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव जगदीश हनुमंत पाटील, गाव वडापूर। तुमचा मोबाईल नंबर सांगा। 98 34 42 09 41। आणि तुम्ही महालक्ष्मी कृषी केंद्र कंदलगावमधून या ऊस पिकासाठी कोणतं खत वापरले? या ऊस पिकासाठी आपण ही गन्ना मास्टर 10-20 हे बाकीची खतं वापरलीत। ओके, म्हणजे निर्माण फर्टिलायझरचं जे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, गन्ना स्पेशल नावाने जे खत येतं, तर या शेतकऱ्यांनी जवळपास 7 एकर यांचा ऊस आहे आणि 7 एकर ऊसासाठी यांनी या गन्ना स्पेशल खताचा यांनी वापर केलेला आहे। आणि या खताचा वापर करण्याआधी तुमच्या ऊसाची परिस्थिती काय होती? या आधी फुटवा आपल्या ऊसाला कमी होतं। ओके, आणि ही खत टाकून 1-2 पाणी दिल्यापासून ऊसाला चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला। ओके, म्हणजे आपण जर इथं समोर पाहिलं तर फुटव्यांची संख्या आणि भर उन्हात आपण जवळपास 11-12 वाजता हा व्हिडिओ बनवत आहोत, तर एवढ्या उन्हात देखील या ऊसाची काळोखी जी आहे तर ती चांगल्या पद्धतीनं टिकून आहे। आणि फेब्रुवारी 2026 मध्ये तुम्ही याला खत वापरलंय। महालक्ष्मी कृषी केंद्रामध्ये नवीन यावर्षी आपले जोडले गेलेले शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना तुमचं जे काही आता तुम्ही वापरलंय 7 एकरला, त्याबद्दल तुमचं मत काय? रिझल्ट वगैरे कसा आहे महालक्ष्मी कृषी केंद्र मधल्या खताचा? रिझल्ट चांगला मिळाला आपल्याला। आता ह्याच्या आधी आपण पण बरीच खतं वापरली, पण आपल्याला रिझल्ट भेटला नव्हता। ह्यावेळेस पहिल्या डोस मध्ये चांगला रिझल्ट जाणवला आपल्याला। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की निर्माण फर्टिलायझरचं जे गन्ना स्पेशल येतं त्या खताबद्दल तुमचं मत काय आहे? नाही, एकदा तुम्ही पण सगळ्यांनी अवश्य वापरून बघावं असं माझी इच्छा आहे। गन्ना मास्टर आपल्याला तर रिझल्ट चांगला दिसतोय सध्या। ओके, म्हणजे तुम्ही बऱ्याच ठिकाणी याच्या आधीपासून खतं वापरत होतात, विशेषतः महालक्ष्मी कृषी केंद्र बद्दल तुमचं मत काय आहे? म्हणजे खत दुकानदार म्हणा किंवा एखादं कृषी केंद्र म्हणून तुमचं? नाही, चांगलं आहे कृषी केंद्र किंवा खत माहिती चांगली मिळाली आपल्याला त्यांच्याकडून। ओके, म्हणजे पहिल्याच वर्षी या शेतकऱ्यांनी 7 एकरला आपल्यावरती विश्वास ठेवून निर्माण फर्टिलायझर यांचं गन्ना स्पेशल हे वापरलेलं आहे। आणि आपण रिझल्ट आपल्या समोर पाहू शकता। भर उन्हामध्ये मार्चच्या महिन्यामध्ये आपण हा व्हिडिओ बनवत आहे, तर इतकी काळोखी या उन्हामध्ये सुद्धा टिकून आहे। आणि शेतकरी देखील निर्माण फर्टिलायझर्स किंवा महालक्ष्मी कृषी केंद्र असेल यांच्याकडून जे खत मार्गदर्शन यांना मिळतंय त्याबद्दल आज आपल्याला समाधानी असलेलं पाहायला मिळतात। आणि इतर शेतकऱ्यांनाही यांचं म्हणणं आहे की बाबा अवश्य एकदा निर्माण फर्टिलायझर यांचं गन्ना स्पेशल असेल, DBP असेल, पोटॅश असतील, अशी जी दर्जेदार खतं निर्माण फर्टिलायझर्स यांची येतात तर ती आपण एकदा अवश्य वापरून बघितली पाहिजे, त्याचा रिझल्ट घेतला पाहिजे। आज आपण मार्केटमध्ये बघितलं तर बऱ्याच कंपन्या ज्या आहेत तर त्या बोगस खतं बनवत आहेत, ना की त्याचे रिझल्ट आहेत। फक्त आणि फक्त शेतकऱ्यांकडून पैशाची लूट केली जाते। पण आज आपण शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्याच्या तोंडून निर्माण फर्टिलायझरची जी खतं आहेत किंवा महालक्ष्मी कृषी केंद्र यांच्याकडून ज्यांना जे मार्गदर्शन मिळालं ते आज आपण यांच्या तोंडून स्वतः ऐकत आहोत। त्याबद्दल या शेतकऱ्यांनी आपल्याला वेळ दिला आणि त्यांच्या वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल आपण त्या शेतकऱ्यांचे आभारी आहोत। धन्यवाद।